शाळेच्या डब्याचा 10वा एपिसोड आला आणि आज सुद्धा एकदम झटपट होणारे 2 पदार्थ आपण केलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण केलेले आहेत मस्त छोटे छोटे पॅनकेक जे अगदी पटकन होतात आणि सोबत केलेली आहे साधी सोपी माझ्या पद्धतीने भेंडीची भाजी. ही शाळेच्या डब्याची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल, कंटिन्यू ठेवायची असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये शाळेचा डबा सरिताज किचन असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनच्या शाळेच्या डब्याच्या 10व्या एपिसोडमध्ये आपण करतोय एकदम पौष्टिक असे 2 पदार्थ. साधी सोपी माझ्या पद्धतीने भेंडीची भाजी, त्याचबरोबर छोट्या डब्यासाठी आपण करतोय मूग पालकाचे पॅनकेक्स. चला करूया. पहिल्यांदा आपण करतोय भेंडीची भाजी. तर भेंडी करण्यासाठी मी रात्रीच काय केलं, भेंडी स्वच्छ धुतली, चांगली निथळून घेतली, कापडाने पुसली आणि त्याला चिरून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. हे बघा, असं मी छोटं छोटं कापून घेतलेलं आहे. भेंडी आपली आदल्या दिवशीच करून ठेवली की सकाळी करायला सोपी पडते. भाजी करूया. तर पहिल्यांदा भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे. कढई गरम करूया. भेंडी आधी भाजून घेतली की तिचा चिकटपणा कमी होतो आणि भेंडी चवीला पण चांगली लागते, अजिबात गिळगिळीत लागत नाही. एकदा खरंच करून बघा. तर अगदी चमचाभर तेल कढईमध्ये घेऊया. तेल गरम झालं की यामध्ये भेंडी घालू. तेल गरम झालं, यामध्ये घालूया भेंडी. आता गॅस आपण मोठाच ठेवू आणि भेंडी भाजून घ्यायची आहे. तर लक्षात घ्या, भेंडी भाजताना मोठ्या आचेवर भाजायची, कमी गॅस करू नका, नाहीतर चिकटपणा वाढतो आणि मग काम वाढतं. त्यामुळे गॅस मोठा ठेवून भाजून घेऊया. आणि हे बघा, भेंडी मस्त भाजलेली आहे. तुम्ही बघाल चिकटपणा अजिबात नाही आहे. भेंडी इथेच जवळपास 50 ते 60% शिजली जाते. भेंडी काढून घेऊया. भेंडी भाजून घेतली, त्याच कढईमध्ये फोडणी करूया. जर खूपच चिकट झालं असेल तर कढई तुम्ही बदलू शकता किंवा साफ करून घ्या. तर मी आता पहिल्यांदा 1 चमचा तेल घातलं, आता 2 चमचे तेल घालून फोडणी करू. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली, जिरं घालूया, हिंग, कढीपत्ता आणि भरपूर असा ठेचलेला लसूण. याला परतून घेऊ. आता घालूया टोमॅटो. तर इथं मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले. टोमॅटो घालूया आणि याला आणखी मिनिटभरासाठी परतूया. तर इथं तुम्ही टोमॅटो नाही घातला तरी पण चालेल, फक्त लसणाच्या फोडणीत पण खूप मस्त लागते. पण कधीतरी वेगळी चव हवी असेल तर टोमॅटो घाला. खूप वेगळ्या चवीची पण छान भेंडी तयार होते. टोमॅटो परतून झाला, तर यामध्ये घालू मसाले. पाव चमचा हळद, मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धणेपूड. याला मिसळून घ्यायचं. यामध्ये घालूया भाजलेली भेंडी, चवीपुरतं मीठ, अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला आणि आता याला चांगलं मिक्स करूया. तर इथं मी टोमॅटो घातलाय म्हणून मी याच्यात दाण्याचा कूट घालत नाही. तुम्ही जर टोमॅटो नाही घालताय, फक्त लसणाची फोडणी आहे, तर भेंडी परतून घ्यायची, त्याला एक वाफ द्यायची आणि मग शेवटी थोडासा दाण्याचा कूट घालायचा. आता आपण कूट नाही घालणार आहोत. याच्यावर झाकून याला फक्त 2 मिनिटांची वाफ काढू. बरेच जण म्हणतात भेंडी वाफेवर शिजवायची नाही, पण आधी भाजून घेतली तर नंतर थोडीशी वाफ दिली तरी चालते, चिकट होणार नाही. 2 मिनिटं वाफ काढूया. 2 मिनिटांची वाफ बसली आणि हे घ्या, आपली मस्त भेंडी तयार आहे. सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला मिक्स करून घेऊ. गॅस बंद करू आणि आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे. आता आपण लगेच पॅनकेक्स करून घेऊया. तर त्यासाठी मी इथं चॉपर वापरणार आहे. इलेक्ट्रिक चॉपर आहे, दोरीचा पण चालतो, पुश चॉपर चालतो किंवा तुम्ही मिक्सरला जाडं भरडं केलं तरी चालणार आहे. आता आपण काय करू, इथं मी गाजर घेतलं आहे, साधारण पाव वाटी गाजर, अर्धी वाटी मोड आलेले हिरवे मूग. याला आपण चॉप करूया. आणि हे बघा, याला असं जाडं भरडंच करून घेतलं आहे. याला एका भांड्यात काढूया. यामध्ये घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी भरून बारीक चिरलेले पालकाची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, एकदम बारीक चिरलेला लसूण आणि आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा, अर्धी वाटी बेसन आणि चवीपुरतं मीठ. याला चांगलं मिक्स करूया. तर इथं आपल्याला सुरुवातीला पाणी न घालताच याला मळून घ्यायचं आहे आणि गरज लागली तर पाणी घालायचं. आणि खूप पिठाचा वापर करायचा नाही, कारण ना ते असे खूप पिठं घातली की मग ते थालपिठासारखं होईल, थोडंसं घट्ट होऊ शकतं. त्यामुळं भाज्या भरपूर आणि पीठ कमी. इथं मी बेसन वापरलं आहे, तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल, तांदळाचं पीठ वापरलं तरी पण चालणार. आता याला चांगलं मिक्स करूया. थालपिठाचं पीठ कसं असं सरसरीत असतं, तसं याला सरसरीत करून घेऊ. आणि हे बघा, आपलं हे मिश्रण तयार झालं आहे.
मी इथं जराही पाण्याचा वापर केला नाही आणि आपलं हे असं थालपिठाला करतो तसं सरसरीत मिश्रण तयार झालं. तुम्हाला अगदीच लागलं तर एखाद दुसरं चमचा पीठ वाढवलं तरी चालणार. मिश्रण तयार झालेलं आहे. लगेच आपण पॅनकेक्स करूया. तर हे बघा, तवा गरम करत ठेवला आहे, तव्याला तूप लावून घेतलं आहे. त्यावर आपण हे मिश्रण ठेवायचं आणि थोडंसं तिथेच हाताने पॅनकेक करून घ्यायचं या प्रकारे. हाताला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे चिकटत नाही. तर हे बघा, याला मी थापून घेतलं. आता यावर घालूया तीळ. थोडंसं ओलं असतानाच तीळ घालायचे. गॅस कमी करायचा आणि यावर झाकून याला 1 मिनिट भरासाठी एका बाजूने भाजून घ्यायचं. खरं तर तीळ टाकायचं हे माझ्या काही डोक्यात नव्हतं. ज्यावेळी करायला घेतलं त्यावेळी आयत्या वेळी सुचलं. तुम्ही असं करू शकता, जर तुम्हाला आवडतं तर काळे तीळ लावू शकता किंवा तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल. अर्धा मिनटं झाकून ठेव. अर्धा 1 मिनिट झाला आहे, बघूया. आणि हे बघा, छान तयार झालेले आहेत. तयार झाले म्हणजे वरून चांगले असे सुकले की मग थोडंसं तूप तेल लावायचं आणि यांना उलटून घ्यायचं. वा, छान दिसतात ना. आता काय करू आपण, थोडंसं असं प्रेस करत करत न झाकता याला छान असं भाजून घेऊ. सुरुवातीला झाकून भाजायचं म्हणजे आतमधनं ते भाजलं जातं आणि त्यानंतर मस्त दोन्ही बाजूने खरपूस भाजायचं. आणि हे घ्या, दोन्ही बाजूने हे मस्त खरपूस भाजलेले आहेत. काढून घेऊया. आणि बाकीचे पॅनकेक्स असेच करूया. तर इथं तुम्हाला वाटते की चटका बसतोय तर गॅस बंद करून तुम्ही याला थापून घेऊ शकता. जसं तुम्हाला जमेल तसं करा. किंवा तुम्हाला अगदीच वाटलं तर आपण थालीपीठ कसं करतो तसं तुम्ही डायरेक्ट मोठंच थालीपीठासारखं याला केलं तरी चालेल. पण याच्यामध्ये आपण पिठाचा वापर करतो त्यामुळे कदाचित टाकताना तुटू शकतं. तर अशा प्रकारे आपण लहान डब्यासाठी हे मस्त असे पॅनकेक्स तयार केले, जे चवीला खूप भारी लागतात. अगदी डाएटसाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण आपण याच्यामध्ये कार्ब्स कमी वापरले आहेत, म्हणजे पिठं कमी वापरलेली आहेत. आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार बदल भाज्यांमध्ये करू शकता. आणि मोठ्या डब्याला आपण केली मस्त अशी भेंडी चपाती. तर तुम्हाला मी शाळेच्या डब्याच्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या आयडियाज देत असते, जेणेकरून त्याच रेसिपी पण आपण वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये कशा करू शकतो हे तुम्हाला समजेल. ही सिरीज आवडत असेल तर लाईक करा. व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.